नमस्कार मंडळी, मी सौ पूर्णा परांजपे. आध्यात्मिक 33 अनरसे या सदरामध्ये आपण गेली अनेक दिवस वेगवेगळ्या टप्प्यावरती त्याचे महत्त्व पाहत आहोत. या सगळ्या टप्प्यांचं आपण एक विचारमंथन करण्याची गरज आहे. कारण कुठल्याही गोष्टीचं चिंतन मनन जर केलं तर त्यातील जे काही साध्य आपल्याला साधायचं आहे ते साधायला निश्चितच या मनन चिंतनाचा उपयोग होतो. आपली प्रगती साधत असताना संसारी मनुष्य समोर अनेक प्रापंचिक अडथळे त्याच्यापुढे निर्माण होत असतात. पारमार्थिक क्षेत्र असो वा सांसारिक, त्यातला महत्त्वाचा अडथळा असतो तो म्हणजे आपल्या मनामध्ये होणारी अशांतता. ती जशी मनामध्ये असते तशी वास्तूमध्ये सुद्धा कधीकधी निर्माण होते. भौतिक विज्ञानातल्या उष्णता गतिशास्त्राच्या सिद्धांतानुसार या जगात निर्माण झालेली कोणतीही गोष्ट नष्ट होत नाही. म्हणजे त्यात केवळ परिवर्तन होतं. आणि हाच न्याय आपल्या मनात उद्भवलेल्या विचारांनाही लागू होतो. आपल्या मनामध्ये अनेक तरंग उठतात, त्या तरंगांनाही हाच सिद्धांत लागू होतो. म्हणजे बघा मंडळी, मनात आलेले विचार हे कधी नष्ट होत नाहीत. मग ते वेगवेगळ्या पद्धतीने विचार करून एखादं साध्य साधायला सहजगत्या आपल्याला जमून जातं. निर्माण झालेल्या विचार तरंगांचं अस्तित्व वातावरणात शिल्लक असतं. एखाद्या मनुष्याच्या विचार तरंगांचा आलेख काढून त्या मनुष्याच्या शारीरिक मानसिक स्थितीचं अनुमान बांधण्याचं तंत्र प्रचलित झालेलं आहे. वातावरणात निर्माण झालेल्या या विचार लहरी जड वस्तूंना प्रेरित करतात, भारित करतात. याची सिद्धताही अनेक वैज्ञानिकांनी सुद्धा केलेली आहे. विचार लहरी वातावरणात शिल्लक राहतात आणि त्या जड वस्तूंना प्रेरित करतात. हे दोन्ही सिद्धांतात आपण एकत्रितपणे बघितलं तर आपल्याला या मनावरती नियंत्रण राखणं गरजेचं असतं. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ज्या ज्या वस्तूमध्ये आपण परमेश्वराला पाहतो किंवा प्रत्येक गोष्टीत परमेश्वर भरलेला आहे हे आपल्याला मनाला समजवावं लागतं. वास्तूमध्ये सुद्धा आपण निवास करत असतो, कार्य करत असतो. त्या वास्तूमध्ये प्रेम, आनंद, उत्साह, प्रेरणा, सहकार्यासारख्या गोष्टी, शुभविचार, राग, द्वेष, लोभ, मत्सर, हेवा असे असंख्य दूषित विचारही उत्पन्न होत असतात. मंडळी, दगड, विटा, माती, सिमेंट या जडवस्तूंनी निर्माण झालेल्या वास्तूमध्ये विचारांची कंपनं कोणत्या ना कोणत्या तरी स्वरूपामध्ये शिल्लक राहतात. आणि मंडळी, या विचारलहरींच्या एकत्रित शक्तीला आपल्याकडे वास्तुदेवता असंही नाव दिलेलं आहे. आपल्या मनामध्ये जसं विचारांचं काहूर माजलेलं असतं तसं आपण या वास्तूमध्ये सुद्धा जेव्हा काही गोष्टी करतो तेव्हा विचारांचं काहूर माजलेलं असतं. वास्तूची उपमा किंवा वास्तूचं उदाहरण अशासाठी की मनामध्ये जसे तरंग उठतात तसे वास्तूमध्ये सुद्धा आपल्या तरंगांचं एक वातावरण निर्माण झालेलं असतं आणि ते सुद्धा शुभ असावं, चांगलं असावं. म्हणजेच पर्यायानं आपल्या मनामध्ये येणारे विचार हे सुद्धा चांगल्या पद्धतीचे असावेत, भगवंताप्रती पोचणारे असावेत, भगवंताच्या मननामध्ये, भगवंताच्या चिंतनामध्ये
आपलं मन सतत रमलेलं असलं की वास्तूमध्ये निर्माण होणारं वातावरणही अतिशय आल्हादकारी, प्रसन्न, पवित्र आणि आनंद लहरींचं निर्माण होतं. आणि म्हणून मन आणि वास्तू इथे निर्माण होणाऱ्या लहरी या भगवंतापर्यंत पोचवण्यासाठी असाव्यात. आणि म्हणून आपलं घर हेच आपलं मन आहे आणि आपलं मन म्हणजेच आपलं भगवंताचं घर आहे. आणि म्हणून मंडळी, या मनाच्या वास्तूमध्ये, मनाच्या घरामध्ये आपल्या भगवंताला आपण स्थित करतो. म्हणून ते सतत आनंदी असावं. आणि म्हणूनच या मनावरती आपण चांगले संस्कार, वास्तूमध्ये चांगले संस्कार करावेत, जेणेकरून या दोन्हीचा उपयोग आपल्या शारीरिक आणि मानसिक आनंदत्वासाठी निश्चितच उपयोगी पडेल. धन्यवाद मंडळी.